नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंबाईंड मेंटर ऑफिशियलच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026 या वर्षीची सर्वात मोठी ॲड ही आहे आणि त्यातल्या त्यात तलाठ्याच्या जागा संयुक्त गट क परीक्षेमध्ये ॲड केल्यामुळं त्या जागा आणि गट क च्या जागा अशी मिळून ही एक मोठी ॲड झालेली आहे. मी नेहमीच म्हणतो की ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता तर अभ्यास किती झालाय हे चेक करण्यासाठी तुमच्याकडे काहीतरी पॅरामीटर्स असायला पाहिजेत आणि त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा पॅरामीटर्स म्हणजे टेस्ट सिरीज. महाराष्ट्रातली सर्वोत्कृष्ट टेस्ट सिरीज म्हणजे सीएमओ गट क ची प्रिलिमची टेस्ट सिरीज 23 ऑगस्ट पासून पुण्यासह महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यात आपण ऑफलाईन स्वरूपात आयोजित करण्याचा प्रयत्न करतोय. ज्या जिल्ह्यात ही टेस्ट सिरीज ऑफलाईन स्वरूपात होणार नाही तर त्या जिल्ह्यात ही टेस्ट सिरीज तुम्ही ऑनलाईन स्वरूपात ॲपवरनं ॲडमिशन घेऊन 11 ते 12 या वेळेत सोडवू शकता. नक्की या टेस्ट सिरीजमध्ये कुठली फॅकल्टी प्रश्न काढणार आहे आणि एक्सप्लेनेशन करणार आहे, टेस्ट सिरीजमध्ये एकूण पेपर किती असतील, टेस्ट सिरीजच्या प्रवेशाची प्रक्रिया काय आहे, फी किती आहे, सेंटर कोणते असतील, या सगळ्या घटकांची माहिती देणारं एक छोटंसं लेक्चर आहे. त्याच्यामुळं तुम्ही पहिल्या दिवसापासून जो टेस्ट सिरीजच्या प्रवेशासाठी रिस्पॉन्स देत आहे त्यासाठी तुमचे पहिल्यांदाच मनापासून धन्यवाद आणि आभारही. गेल्या 2 वर्षापासून सीएमओ टेस्ट सिरीजच्या अनुषंगानं तुमच्यापर्यंत पोहोचते. त्याच्यामध्ये संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा असेल, संयुक्त गट ब आणि क मुख्य परीक्षा असेल. मागच्या 2 वर्षात तुम्ही जो रिस्पॉन्स दिलाय तर तो रिस्पॉन्स पाहून अजून चांगलं काम करण्याची एनर्जी उर्मी आमच्या मनात निर्माण झालेली आहे. आपण म्हणतोच ना की 2025 पर्यंत आयोगाचा पॅटर्न वेगळा होता. 2026 मध्ये आयोगाचे जे पेपर आहेत किंवा आयोगाचा पेपरमधल्या प्रश्नाचा पॅटर्न जो आहे तर त्याच्यामध्ये काही बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि ते झालेले आहेत. तर 2026 मधल्या आयोगाच्या बदललेल्या पॅटर्नला डोळ्यासमोर ठेवून या टेस्ट सिरीजची रचना केलेली आहे. या टेस्ट सिरीजमध्ये इकॉनॉमिक्सची जबाबदारी लक्ष्मण पळसकर सर सांभाळत आहेत. गेल्या 2 वर्षापासून टेस्ट सिरीजच्या माध्यमातून सरांना तुम्ही पाहताय, ऐकताय, वाचताय. अगदी तज्ज्ञ फॅकल्टी आहे. इकॉनॉमिक्सच्या प्रश्नांची जबाबदारी आणि विश्लेषणाची जबाबदारी लक्ष्मण पळसकर सरांकडे आहे. याच्यानंतर चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअरची जबाबदारी गणेश पवार सरांकडे आहे. एक्झामच्या अगोदर जी काही करंट अफेअरची सिरीज तुम्ही पाहिली आणि त्याला जो दर्जेदार रिस्पॉन्स दिला तर आत्ता करंट अफेअरची जबाबदारी आपण गणेश सरांकडे दिलेली आहे. करंट अफेअरचे प्रश्न आणि त्याचं विश्लेषण गणेश पवार सर पाहणार आहेत. याच्यानंतर यावेळेस मी नियोजनाच्या भूमिकेत आहे. अगदी पेपर काढण्यापासून, प्रश्न बघण्यापासून, करेक्शन करण्यापासून आणि तुमच्यापर्यंत पेपर पोहोचवण्यापर्यंतची जबाबदारी सगळी माझी आहे. या सगळ्या प्रक्रियेबद्दल जर का तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल आणि तुम्हाला माझ्यासाठी काही सजेशन द्यायचे असतील की जेणेकरून तुमच्या नियोजनात किंचितही कमतरता भासणार नाही तर खाली तुमच्यासाठी कमेंट बॉक्स ओपन आहे. तुम्हाला वाटतं की आम्हाला सेंटरवरती ह्या गोष्टी पाहिजेत, असं करा, तसं करा, त्या सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचवा. टेस्ट सिरीजच्या त्या 1 तासात किंवा टेस्ट सिरीजच्या आयोजनात, नियोजनात टीम सीएमओ कडून आणि माझ्याकडून तुम्हाला कुठलाही अडथळा, अडचण मी येऊ देणार नाही, हा माझा शब्द आहे. तर यावर्षी ही जबाबदारी सगळी माझ्याकडे असणार आहे. त्याच्यानंतर रेवंत सर मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत. राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटी या विषयाच्या प्रश्नांची आणि विश्लेषणाची जबाबदारी विशाल लोंढे सरांकडे आहे. याचबरोबर मॅथ्स आणि रिझनिंग, अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयाच्या प्रश्नाची आणि विश्लेषणाची जबाबदारी तानाजी इंगोले सरांकडे आहे. याचबरोबर विज्ञान, त्याचे प्रश्न आणि त्याच्या विश्लेषणाची जबाबदारी सिद्धार्थ डावकर सरांकडे आहे. इतिहास, त्याचे प्रश्न आणि त्याच्या विश्लेषणाची जबाबदारी निलेश पवार सरांकडे आहे. महाराष्ट्रातली ही सगळी तज्ज्ञ लोक आहेत ज्यांनी 4-5 वर्ष शिकवलेलं आहे. त्यांच्या अनुभवातून या प्रश्नाची निर्मिती झालेली आहे आणि तेच या प्रश्नाचं विश्लेषण करणार आहेत. म्हणजे कुणाकडून तर प्रश्न काढून घेतलेत आणि हे शिक्षक उभा करून आम्ही तुम्हाला विश्लेषण करून देतोय, असं मागच्या वर्षी झालं नव्हतं, आत्ताही होणार नाही आणि भविष्यातही आम्ही होऊच देणार नाही, हा माझा शब्द आहे. त्याच्यामुळं मी म्हणतोय ही महाराष्ट्रातली सर्वोत्कृष्ट टेस्ट सिरीज आहे. मागच्या वर्षीचा तुमचा रिस्पॉन्स आणि त्याच्या डबल यावर्षी जो रिस्पॉन्स मिळतोय हा खरंच खूप वाखाणण्याजोगा आहे. बरोबर. आता ह्या 7 टेस्ट सिरीज कोणत्या वारी आणि दिवशी होणार आहेत त्याच्याबद्दल आपण थोडक्यात चर्चा करूया. आता ह्या एकूण 7 टेस्ट सिरीज आहेत. 23 ऑगस्ट 2026 रोजी आयोगाचीच वेळ आहे. या 7ही पेपरला आयोगाचाच वार आहे, रविवार, आणि सगळ्या गोष्टी आयोगाप्रमाणेच आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. 23 ऑगस्ट, 30 ऑगस्ट, 6 सप्टेंबर, 13 सप्टेंबर, 27 सप्टेंबर, 4 ऑक्टोबर आणि 11 ऑक्टोबर असे 7 दिवस 7 पेपर आयोगाच्या वेळेत तुम्हाला सोडवायचे आहेत. ही गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची लक्षात ठेवा. म्हणजे कुठेही तुम्हाला कुठल्याही सेंटरवर, महाराष्ट्रातल्या पुण्यासह कुठल्याही सेंटरवर तुम्हाला ही वेळ सोडून आम्ही पेपर घेणार नाही. किती जरी विद्यार्थ्यांची संख्या असली तरी सुद्धा
ऍडजस्टमेंट करू, मॅनेजमेंट व्यवस्थित करू, 11 ते 12 याच वेळेत तुमचा पेपर घेतला जाईल. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयोग विषयानुसार किंवा सब्जेक्टनुसार पेपर घेत नाही. आयोगाचे सगळे पेपर कॉम्प्रिहेन्सिव्ह स्वरूपाचे असतात. त्याच्यामुळे आपल्या टेस्ट सिरीजमध्ये विज्ञानाचा वेगळा पेपर, गणिताचा वेगळा पेपर किंवा ते प्रश्न वेगळे आणि मग कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सिरीज असं होत नाही. आपण कधी ते करतही नाही. त्याच्यामुळे सगळे पेपर कॉम्प्रिहेन्सिव्ह असतील, आयोगाप्रमाणे असतील. अगदी पेपरची क्वालिटी असेल, त्याचं सील असेल, आयोगाचा फॉन्ट स्टाईल असेल, या सगळ्या गोष्टी आपण आयोगाला मॅच करण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयोगाचं सेंटर जसं एखाद्या कॉलेजमध्ये, शाळेत असतं, तसं आपलं महाराष्ट्रातल्या ज्या 6 ठिकाणी आपण पेपर घेतोय, 6च्या 6 सेंटर कॉलेजमध्ये, शाळेमध्ये आहेत. त्याच्यामुळं असं तुम्हाला कधीही वाटणार नाही की आपण आयोगाच्या पेपरला आलो नाही. असंच वाटेल नेहमी की आपण आयोगाचा पेपर देतोय. बरोबर. पुण्याचे आय कार्ड जे आहेत तर ऍडमिशन केल्यानंतर पुण्याच्या ऑफिसमधून मिळतील. पुण्याच्या बाहेरचे जे 5 जिल्हे आहेत तर त्याचे आय कार्ड तुम्हाला पहिल्या दिवशी तुमच्या सेंटरवरती उपलब्ध करून दिले जातील. एवढी सगळी चांगली व्यवस्था सीएमओची टीम तुमच्यासाठी करते. तर हे 7 पेपर आहेत. हे ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला सोडवता येतील. म्हणजे ज्या ठिकाणी आपण आता ते ऑफलाईन ठिकाणी मी तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये सांगतोय. ज्या ठिकाणी पेपर ऑफलाईन नाही होणार त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन ऍडमिशन घ्या. म्हणजे सगळ्याच जिल्ह्यात आपण आयोजन करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु काही ठिकाणी आपल्याला शाळा नाही मिळाल्या, काही ठिकाणी आपल्याला काही अडचणी आल्या. त्यामुळे यावर्षी थोडंसं आम्हाला माफ करायला अशा अपेक्षा आहे. पुढच्या वर्षी मात्र महाराष्ट्रातला एकही जिल्हा राहणार नाही की जिथे सीएमओची टेस्ट सिरीज होणार नाही. हा माझा शब्द आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयोगाचा पेपर बायलिंग्वल असतो, मराठी आणि इंग्लिश. यावर्षी सुद्धा आयोगाच्या चौकटीत मराठी आणि इंग्लिश अशी दुहेरी भाषेत तुम्हाला रचना केल्याचं दिसेल. याचबरोबर ह्या प्रत्येक विषयाच्या प्रश्नांचं सखोल विश्लेषण केलं जाईल, हे लक्षात ठेवा. आणि ते व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सीएमओच्या ॲपमध्ये उपलब्ध करून दिलं जाईल. म्हणजे पेपर झाल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत म्हणजे पुढच्या 1 तासात 11 ते 12 पेपर झाला तर तुम्हाला 1 ते 1:30 वाजेपर्यंत आन्सर की येईल. आन्सर की आल्यानंतर रविवारीच अगदी 5 पर्यंत सगळ्या विषयांचे परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण करणारे विश्लेषणाचे लेक्चर्स ॲपवरती उपलब्ध करून दिले जातील. त्यामुळे तुम्ही विश्लेषणाच्या लेक्चर्स बद्दल अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. याचबरोबर मी म्हटलं की 2026 मध्ये आयोग तुम्हाला बदललेला दिसतो. आयोगाच्या पेपरचा पॅटर्न, प्रश्नाचं ड्राफ्टिंग याच्यामध्ये खूपच चेंजेस झालेले दिसतात. त्याच्यामुळे आयोगाची बदलती परीक्षा पद्धती डोळ्यासमोर ठेवून प्रश्नांची रचना करण्यात आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं. आणि प्रत्येक पेपर दिल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की आपण आयोगाचा पेपर देतोय आणि तुम्हाला असंही वाटेल की आता मी हा पेपर चांगल्या मार्काने पास झालो तर आयोगाचा पेपर मी चांगल्या मार्काने पास होऊ शकतो. जर का तुम्ही ऑफलाईन प्रवेश घेतला तर त्याची फी आहे 599 रुपये आणि ऑनलाईन प्रवेश घेतला तर त्याची फी आहे 399 रुपये. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे सीएमओच्या फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅचला आहेत आणि त्यांना ऑफलाईन स्वरूपात टेस्ट सिरीज द्यायची आहे तर त्यांनी ऑलरेडी 1949 रुपये पेड केलेले आहेत. तर त्यांनी फक्त 349 रुपये आता पेड केल्यानंतर तुम्हाला त्या सेंटरवरती ऑफलाईन स्वरूपात ही टेस्ट सिरीज देता येईल. आणि जर का तुम्हाला ऑनलाईन द्यायची असेल तर 1949 रुपयामध्ये ती तुम्हाला आम्ही टेस्ट सिरीज ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून दिलेली आहे. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. प्रवेशासाठी तुम्हाला काय करायचंय, कंबाईनमेंट ऑफिशियलचं ॲप डाउनलोड करायचं आहे आणि तिथं आम्ही वेगवेगळे फोल्डर बनवले. म्हणजे तुम्हाला पुण्यात ऑफलाईन प्रवेश घ्यायचा असेल तर तो टॅब ओपन करून तिथं तुम्ही पेमेंट करू शकता आणि प्रवेश तुमचा फायनल करू शकता. तुम्हाला अमरावतीला घ्यायचा आहे, अमरावतीचा टॅब निवडा, तिथं तुम्ही पुढची प्रोसेस करा, पेमेंट करा, तुमचा प्रवेश झाला. जर का तुम्ही तुमच्या जिल्ह्यात ऑफलाईन यावेळेला आपण टेस्ट सिरीज म्हणजे झाले नसेल आयोजनाचं तर मग तुम्ही ऑनलाईन स्वरूपात सुद्धा प्रवेश घेऊ शकता. ही अधिक माहितीसाठी तुम्ही हे जे तुम्हाला 2 नंबर दिलेले आहेत ऑफिसचे याच्यावरती तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांचं असं असतं की तुम्ही रिस्पॉन्स नाही करत फोनला. त्याचं मी तुम्हाला कारण सांगतो. ज्यावेळेस आम्ही एका फोनवरती बोलतो म्हणजे एका कॉलवरती बोलतो त्यावेळेस तो कॉल होईपर्यंत 5-6 मिस कॉल असेच पडलेले असतात. ज्याचा पहिल्यांदा मिस कॉल आलाय तो म्हणजे त्याला करणं अपेक्षित आहे ना. तो करेपर्यंत तुमचे अजून 10 फोन येतात. नाहीतर मग मेसेज येतो तुम्ही नंबर दिलाय, रिस्पॉन्सच करत नाही. तर आम्ही रात्रीच्या 11-11 वाजेपर्यंत तुम्हाला रिस्पॉन्स करण्याचा प्रयत्न करतोय. जर का तुम्ही पुण्यात राहत असाल तर ऑफिसला येऊन भेटा. जर का एखाद्या वेळेला फोन नाही रिसीव्ह झाला व्हॉट्सअपला किंवा टेलिग्रामला मेसेज करा. आमची टीम तुमच्याबरोबर कनेक्ट नेहमीच होत असते, त्याच्याबद्दल काहीच डाऊट नाही. जसा जसा वेळ मिळेल तसं मी तुमच्याबरोबर कनेक्ट होतोय आणि तुमचे प्रश्न अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर. कंबाईनमेंट ऑफिशियलचं ॲप तुम्ही डाउनलोड करा. ह्या टेस्ट सिरीजच्या प्रवेशाची सगळी माहिती त्या ॲपमध्ये आहे आणि तुम्ही ज्या जिल्ह्यात राहताय आणि जिथे तुम्हाला ऑफलाईन टेस्ट सिरीज द्यायची आहे तर तिथे तुम्ही ते ऍडमिशन करून घेऊ शकता. त्याच्याबद्दल कुठलाही डाऊट नाही. हे टेस्ट सिरीजचं स्वरूप आहे आणि फी, ऍडमिशन प्रक्रिया याच्याबद्दलची सगळी माहिती
कधी किती पेपर होणार आहेत याची सगळी मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, हे ऑफलाईन जी 6 सेंटर आहेत, बरोबर, ती 6 सेंटर कोणते कोणते आहेत? पुण्यात SP कॉलेज, सर परशुराम भाऊ महाविद्यालय, सदाशिव पेठ, टिळक रोड, पुणे 30 हे या कॉलेजमध्ये हा पेपर होणार आहे. अमरावतीला सेंट थॉमस प्रशासकीय महाविद्यालय, बियाणी चौक, RTO ऑफिस जवळ अमरावती, ऑफलाईन स्वरूपात अमरावतीत पेपर पार पडणार आहे. ईश्वरपूर राजाराम बापू कॉलेज ऑफ शुगर टेक्नॉलॉजी ईश्वरपूर, इथं ईश्वरपूरला हा ऑफलाईन स्वरूपात पेपर पार पडणार आहे. नाशिकमध्ये सिंधुसागर अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल, शरणपूर रोड, ओके, जुनी पंडित कॉलनी, नाशिकला ऑफलाईन स्वरूपात पेपर पार पडणार आहे. त्याच्यानंतर कोल्हापूरला SM लोहिया हायस्कूल ज्युनियर कॉलेज, मंगळवार पेठ, कोल्हापुरात ऑफलाईन स्वरूपात पेपर पार पडणार आहे. आणि नांदेडमध्ये शिवाजी हायस्कूल राज कॉर्नर नांदेड, इथं ऑफलाईन स्वरूपात पेपर पार पडणार आहे. नांदेडमध्ये आणि ईश्वरपूरमध्ये आपण पहिल्यांदा टेस्ट सिरीजचं आयोजन करतोय. इतर 2-3 जिल्हे तिथं आमचे कॉन्टॅक्ट चालू आहेत. जर का तिथं शक्य झालं तर पुढच्या 1-2 दिवसात तुम्हाला डिटेल्स माहिती देऊन तीही ऍडमिशन प्रक्रिया सुरू करून तुम्हाला त्या त्या जिल्ह्यात ऑफलाईन स्वरूपात आमचा टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. म्हणजे बाकी काय की तुमची कोणतीही गैरसोय होऊ नये हा हेतू आहे. म्हणजे आम्ही तुम्हाला बोलवणार आणि कुठं तर म्हणजे ज्या ब्लॉकमध्ये 100 लोक बसतायत तिथं आम्ही 400 बसवणार, हे मला चालणार नाही, आमच्या टीमला चालणार नाही. त्याच्यामुळं तुमची कोणतीही गैरसोय होऊ नये हाच याच्या पाठीमागचा दृष्टिकोन आहे. त्याच्यामुळं काही जिल्ह्यात आपण आयोजन करू शकत नसलो तर काही जिल्ह्यात आपलं बोलणं चालू आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला इतर जिल्ह्यातली माहिती आपल्या CMOच्या टेलिग्राम चॅनलवरती, इंस्टाग्रामवरती आणि युट्यूबवरती मी देण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात किंवा तुम्ही जिथं अभ्यास करताय तर तिथं राहून ही टेस्ट सिरीज ऑफलाईन स्वरूपात देता येईल. टेस्ट सिरीजच्या बाजूने तुमचं काही मत असेल, म्हणणं असेल, तुम्हाला काही आम्हाला सजेशन द्यायचे असेल तर खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून तुम्ही ते माझ्यापर्यंत पोहोचवा. नक्कीच त्याच्यावरती सकारात्मक विचार करून तसे बदल टेस्ट सिरीजच्या आयोजनात, नियोजनात, पेपरच्या क्वालिटीमध्ये, प्रश्नांच्या रचनेमध्ये केला जाईल. म्हणजे अगोदरही विद्यार्थी हित डोळ्यासमोर ठेवून CMOने बरेचसे मेजर चेंजेस केलेले आहेत, जेणेकरून तुम्ही कट ऑफच्या सीमारेषेच्या पलीकडे जाल आणि तुम्ही आयोगाच्या फायनल रिझल्टच्या लिस्टमध्ये याल. बरोबर, तर या अनुषंगानं सगळ्या गोष्टी CMO करत आले, करत आहे आणि भविष्यातही करत राहील. त्याच्याबद्दल कोणताही डाऊट तुमच्या मनात नसायला पाहिजे. बाकी टेस्ट सिरीजच्या बाजून तुम्हाला काही मत मांडायचं असेल, ऑफिशियल नंबर आहेत, याच्यावरती कॉल मेसेज करा. ऍडमिशनची प्रक्रिया म्हणजे तुम्हाला ऑफलाईन जरी ऍडमिशन घ्यायचं असेल टेस्ट सिरीजसाठी, प्रवेश मात्र तुम्हाला ऑनलाईनच घ्यावा लागेल. आणि त्या त्या जिल्ह्याचे टॅब आहेत. म्हणजे पुणे जिल्ह्याचा टॅब आहे, अमरावती, ईश्वरपूर, नांदेड, कोल्हापूर आणि नाशिक. त्यावेळेस तुम्ही CMOचं ॲप डाउनलोड कराल, टेस्ट सिरीज या टॅबमध्ये जावा, तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळ्या जिल्ह्यांची नावं दिसतील. ह्या सगळ्या जिल्ह्या म्हणजे तुम्ही अमरावतीचा असाल तर अमरावतीच्या जिल्ह्याच्या टॅबवरती क्लिक करा, ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण करा, तुमचं ऍडमिशन झालं, एक इनवॉइस जनरेट होईल. त्यावेळेस तुम्ही अमरावतीला ऑफलाईन टेस्ट सिरीजला याल, त्यावेळेस ते पहिल्या दिवशी इनवॉइस दाखवा, तुम्हाला CMOच्या टेस्ट सिरीजचं आय कार्ड दिलं जाईल. आता हे 6 जिल्हे सोडून ज्यांना टेस्ट सिरीज घ्यायची आहे ऑनलाईन स्वरूपात, तर तिथं नवीन एक टॅब आहे, संपूर्ण महाराष्ट्रात ऑनलाईन स्वरूपात. तर त्या टॅबवरती तुम्ही क्लिक करा आणि ती प्रोसेस पूर्ण करा, तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीजच्या प्रक्रियेत ऍड केलं जाईल. आलं लक्षात? बाकी 1-2 जिल्ह्याबद्दल आपलं बोलणं चालू आहे, ते झाल्यानंतर ती जी माहिती आहे तर ती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. ओके, बाकी तुमचे डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन असतील तर नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास आता आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच, धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.